नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले मराठी रोमांटिक प्रेमकथा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. इथे तुम्हाला रोज रोज नवनवीन कथांचा आनंद लुटण्यास मिळेल. तर मित्रांनो, चला वळूया आजच्या कथेकडे. मी पेशाने डॉक्टर होते, त्यामुळे मला इमर्जन्सी असेल तर दिवसभर हॉस्पिटलमध्येच काम करावं लागायचं. आणि हॉस्पिटलमध्ये मी सिनियर डॉक्टर असल्यामुळे नाईट शिफ्टही करावी लागत होती. आमच्या घरी माझा नवरा, माझी 2 मुलं आणि एक लहान मुलगी असे आम्ही 5 जण राहत होतो. माझी मुलं तशी अजून लहानच होती. म्हणजे एक 8वी, एक 10वी आणि माझी सगळ्यात लहान मुलगी 6वीला होती. माझ्या आईवडिलांनी मला खूप कष्टाने डॉक्टर केलं होतं. माझ्या नवऱ्याचं आणि माझं लव्ह मॅरेज होतं, पण त्याने लग्नाआधीच मला कबूल केलं होतं की तो माझ्या डॉक्टरच्या नोकरीच्या आड कधीच येणार नाही. त्यामुळे मी घरी कमी आणि हॉस्पिटलमध्ये जास्त असायचे. मला मुलांकडे जास्त लक्ष देणं होत नव्हतं. त्यांचं खाणं पिणं माझ्याकडून वेळेवर होत नव्हतं, म्हणून मी घरी मोलकरीण ठेवली होती. माझी मुलगी 5वीपर्यंत होती तेव्हा दुसरी मोलकरीण होती. तिला मी नाईट शिफ्ट करावी लागेल म्हणून सांगितल्यावर तिने नाईट शिफ्ट नको म्हणून काम सोडून निघून गेली. आता परत एकदा मोलकरणीचा प्रश्न उभा राहिला होता. नाईट शिफ्टमुळे कोणी यायला तयार नव्हतं, म्हणून मी पेपरमध्ये ॲडही दिली होती. तेव्हा मला रुपा नावाची एक गरजू मोलकरीण भेटली. तिला नवरा नव्हता, ती तिच्या आईजवळ राहायची. तिला एक मुलगा होता. तिला पैशाची खूप गरज होती, म्हणून ती आमच्या घरी दिवसभर आणि रात्रीची नाईट शिफ्ट करू लागली. सुरुवातीला रुपावर माझा विश्वास नव्हता, पण जसे जसे दिवस भरत गेले तसे तसे रुपावर माझा विश्वास बसू लागला. ती मला घराचा एक मेंबर वाटू लागली. रुपा कधी कधी तिच्या मुलाला भेटण्यासाठी तिच्या घरी जात होती. तशी मीही परवानगी दिली होती. रुपा खूप विश्वासू होती. इकडे मी माझ्या कामाबद्दल खूप एकनिष्ठ होते. हॉस्पिटलमधील लोक मला खूप मानत होते, कारण मी खूप कष्ट करत होते. कधीही इमर्जन्सी आली तर मी कोणत्याही परिस्थितीमध्ये हॉस्पिटलमध्ये हजर राहत होते. हॉस्पिटलमध्ये स्टाफही माझ्या कामावरून माझी स्तुती करत होता. आणि विशेष म्हणजे हॉस्पिटलमध्ये रुग्णही माझ्याकडून ट्रीटमेंट हवे आहे म्हणून हट्ट धरायचे. माझ्या नवऱ्यालाही माझं कौतुक वाटायचं. त्यांनी मला नाईटला घरी का नसते म्हणून कधीही ऑब्जेक्शन घेतलं नव्हतं. पण एक दिवस ते माझ्यासोबत भांडायला लागले. तू फक्त हॉस्पिटलच कर, घरी नवरा पोरं आहेत हे विसरले आहेस तू. आणि कधीही नवऱ्याचीही विचार करत जा. तो रात्र कशी काढत असेल. आज 6 महिने होतील. 24 तासामध्ये तू 1-2 तास फक्त घरी असतेस. रात्रीचे 9 वाजले होते. आम्ही जेवण करून बसलो होतो, तेव्हा मला एक इमर्जन्सी कॉल आला. मी जायला निघाले. तेवढ्यात माझ्या नवऱ्याने मला अडवलं आणि हे सगळं बोलला. मला आश्चर्य वाटलं. लग्नाला एवढी वर्ष झाली आणि मी नोकरी करत आहे त्याला 15 वर्ष झाली होती. हे मला असं कधी बोलले नव्हते, पण आज अचानक असे का बोलले असावे याचा मी विचार करत होते. पण तेवढ्यात अजून एक रिंग वाजली. आता मी ठरवलं होतं, काही जरी झालं तरी आजचा पेशंट करूनच यायचं. मी कशी तरी माझ्या नवऱ्याची समजूत काढली आणि हॉस्पिटलला निघून गेले. त्या दिवशी मी 3-4 ऑपरेशन करून रात्री 8 वाजता घरी आले होते आणि लगेच मला 10 वाजता जावं लागलं होतं. माझ्या नवऱ्याचं बरोबरच होतं, कारण खरंच मी त्यांना खूप कमी वेळ देत होते. बहुतेक करून ते रात्रीचे एकटेच झोपत होते. 2-4 दिवस असेच गेले. माझी मोलकरीण रुपा म्हणाली, मॅडम तुम्ही नाईट शिफ्टला जाऊ नका, मला खूप भीती वाटते. तिनेही हट्ट धरला होता. मला नाईट शिफ्ट करू नका म्हणायची. मला कळत नव्हतं की काय प्रॉब्लेम आहे. मी घर सांभाळू की माझे हॉस्पिटल. मला माझे पेशंटही तितकेच महत्त्वाचे होते जेवढे माझे कुटुंब होते. नंतर मला वाटू लागले की रुपा असं का बोलली असेल, कारण माझा नवरा तिला रात्रीच्या वेळी त्रास तर देत नसेल ना. पण माझा नवरा असं काही करेल हे मला अजिबात वाटलं नव्हतं आणि शक्यताही नाकारता येत नव्हती.
रोज मला रुपा म्हणायची, मॅडम आज रात्री तरी घरी थांबा, मला खूप भीती वाटते. मी आता तिला खूप वैतागले होते, पण ती असं का म्हणते याचा विचार मला करणं भागच होतं. असेच मी एक दिवस पेशंट चेक करत असताना एक स्त्री माझ्या हॉस्पिटलमध्ये आली आणि डॉक्टर मीना तुम्हीच ना असं म्हणून माझ्या कॅबिनमध्ये आली. मी तिला माझी ओळख सांगितल्यावर तिने माझा पटकन फोटो काढला आणि तिथून पळून गेली. पेशाने तर ती खूपच प्रोफेशनल वाटत होती, पण ती स्त्री कोण होती? तिने रिसेप्शनलाही तिने तिचं नाव नोंद केलं नव्हतं. मी तर तिला पहिल्यांदाच पाहिलं होतं. मी केबिनच्या बाहेर येऊन सगळ्यांना त्या स्त्रीबद्दल विचारलं, तेव्हा सगळ्यांना तिच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. अशी कोण स्त्री असेल जी माझा फोटो काढून पळून जाईल? या विचारातच मी रात्री घरी गेले. घरी गेल्यानंतर मी रुपाला आज घडलेला सर्व प्रकार सांगितला, पण रुपाने त्यावर काहीच रिॲक्ट केलं नाही. आणि मी माझ्या नवऱ्यालाही हा किस्सा सांगितला, त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आता मला या दोघांच्या वागण्यावरून खूप टेन्शन आलं. मला आता माझ्या नवऱ्यावर संशय येऊ लागला होता. मला माझा नवरा माझ्याशी जास्त बोलत नाही असं जाणवायला लागलं होतं. जर कधी मी घरी असेल तर माझ्या जवळही तो येत नव्हता. आता मला माझा नवरा माझ्या हातून निसटत चालला आहे असं वाटू लागलं होतं. हा सगळा विचार करून माझं डोकं दुखायला लागलं होतं. मला जाणवत होतं की माझ्या नवऱ्यालाही जराही वेळ देत नाही. म्हणून मी आज हॉस्पिटलमधून फोन केला, तेव्हा समजलं की माझा नवरा आज ऑफिसला गेलाच नाही. पण सकाळी तर माझ्या आधीच कामाला जातो म्हणून घराबाहेर पडला होता. तो कदाचित घरी पोचला असेल म्हणून मी घरी जायला निघाले. घरी जाता मी मुलांसाठी काहीतरी खायला घ्यावं म्हणून मार्केटमध्ये गेले. तिथे गेल्यावर मला माझा नवरा दिसला आणि ते तिथे एका बाईला पैसे देताना दिसले आणि तिला म्हणत होता, काम व्यवस्थित झालं पाहिजे. नंतर माझा नवरा त्याच्या गाडीत बसून निघून गेला. मग मी त्या बाईचा पाठलाग करायचं ठरवलं. ती बाई पाठ करून उभी होती, त्यामुळे मला कोण आहे हे ओळखू आलं नाही. मी तिच्या मागे मागे गेले तर ती बाई एका घरामध्ये गेली. मी चोरून दरवाजाच्या फटीतून पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून रुपा होती. आणि अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे रुपा ज्या बाईला पैसे देत होती ती बाई तीच होती जी माझ्या हॉस्पिटलमध्ये येऊन माझा फोटो काढून गेली होती. मला खूप मोठा धक्का बसला होता. हे सगळं बघून मी तशीच घरी निघून आले. माझा नवरा माझ्या आधीच घरी आला होता आणि रुपाही. हा सगळा प्रकार घडल्यामुळे मला आता सत्य काय हे जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी सुट्टी घ्यायचं ठरवलं आणि घरीच राहायचं ठरवलं. रात्री सगळे जेवायला बसले होते तेव्हा मी उद्या कामाला जाणार नाही असं सांगितल्यावर सगळ्यात जास्त आनंद रुपाला झाला होता. पण माझा नवरा आणि माझ्या मुलांना फारसा फरक पडला नाही. मला असं वाटलं सगळ्यांना खूप आनंद होईल, पण असं काहीच झालं नाही. आजचा दिवस खूप खास होता माझ्यासाठी. माझी मुलं आज अगदी नॉर्मल होती आणि माझा नवराही जास्त काही खुश वाटत नव्हता. दुपारचे जेवण आम्ही एकत्रच बसून केलं. खूप दिवसानंतर आम्ही असं एकत्र बसून जेवलो होतो. रुपा मात्र माझ्या घरी असल्यामुळे खूप खुश होती. दिवसभर सगळे आपले काम करत होते. मग रात्र झाली. आज रात्रीचे जेवण मीच बनवलं होतं आणि दुपारचेही जेवण मीच बनवलं होतं. सगळे जेवले आणि झोपण्यासाठी आपापल्या रूममध्ये गेले. माझा नवराही गेला, पण मी थोडं गार्डनमध्ये फिरावं आणि मग झोपायला जावं असं ठरवलं. पण तिथे गार्डनमध्ये रुपा मला कोणासोबत तरी फोनवर बोलताना दिसली. ती फोनवर बोलत होती, मॅडम मला खूप भीती वाटते, पण आज मॅडम घरी आहेत त्यामुळे माझी सुटका झाली, नाहीतर आज माझा जीवच गेला असता. मी हे ऐकल्यावर मी रुपाला विचारलं, कोण होतं फोनवर? तेव्हा रुपा मला म्हणाली, माझ्या मुलाचा फोन होता. त्याला शाळेच्या फीसाठी त्याच्या मॅडमला फोन करायचा सांगितलं होतं. असे उत्तर ऐकून ती निघून गेली. पण ती सरळ सरळ खोटं बोलत होती हे मला पटकन समजलं. मला रुपाचा खूप राग आला होता, पण माझ्याकडे कोणतेच पुरावे नव्हते म्हणून मी शांत बसले होते. दुसऱ्या दिवशी मी हॉस्पिटलला गेल्यावर माझं जराही कामात लक्ष लागत नव्हतं. सतत घराचा विचार माझ्या डोक्यात येत होता. त्यामुळे माझं डोकं खूप दुखायला लागलं होतं. कारण काल मी सुट्टी घेतल्यावर माझी मुलगीही मला कमी आणि रुपाला जास्त मिठू मारत होती. जणू काही
तीच तिची आई आहे हे माझ्या डोक्यातून जात नव्हतं. म्हणून मी घरी जायचं ठरवलं. घरी आल्यावर घराचा दरवाजा उघडाच होता आणि माझ्या मुलीच्या रूमचा कसलाही आवाज येत नव्हता. म्हणून मी तिकडे जाऊन पाहिलं तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझी मुलगी रूपाच्या अंगावर बसून तिला खूप मारत होती आणि रूपा फक्त ओरडत होती. मी आतमध्ये जाऊन रूपाला माझ्या मुलीपासून बाजूला केलं आणि म्हणाले, साक्षी, तुझं हे काय चाललं आहे? तेव्हा साक्षी म्हणाली, ओ मॅडम, तुम्ही आमच्या मायलेकीत बोलू नका. हे ऐकून मला आश्चर्य वाटलं. मी म्हणाले, साक्षी, ही तुझी आई नाही, मी तुझी आई आहे. तेव्हा साक्षीने माझ्यावर हात उचलला आणि म्हणाली, तू माझी आई नाहीस, हीच माझी आई आहे. आणि परत रूपाला मारू लागली. रूपा खूप घाबरली होती. नंतर मी नाईलाजाने माझ्या पर्समधून एक इंजेक्शन काढलं आणि साक्षीला दिलं. तेव्हा रूपाच्या जीवात जीव आल्यासारखं वाटलं आणि साक्षीला आम्ही दोघींनी तिच्या रूममध्ये झोपवून बाहेर आलो. रूपा खूप घाबरली होती. मी तिला विचारलं, रूपा, हे सगळं काय होतं? साक्षीला काय झालं आहे? तेव्हा रूपा म्हणाली, मॅडम, म्हणून मी तुम्हाला नाईट शिफ्ट करू नका म्हणून सांगत होते. तुम्हाला आठवतं का की कधी कधी तुम्ही तुमच्या कुटुंबाला वेळ दिला नाही? कधी तुम्ही तुमच्या मुलांसोबत वेळ घालवला आहे? साक्षीला आईची खूप गरज होती. तेव्हा तिला आईचा सहवास भेटला नाही. त्यामुळे तिच्या मेंदूवर परिणाम झाला आणि मी सतत तिच्या जवळ असते म्हणून ती मलाच आई म्हणू लागली होती. मी तिला काही गोष्टींना नकार दिला तर ती माझ्यावर असा अत्याचार करते. तिला तुमची जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा तेव्हा तुम्ही तिला वेळ दिला नाही. त्यामुळे सरांनी माझ्याकडे पैसे दिले होते आणि मानसिक रोग तज्ज्ञाकडे दाखवायला सांगितलं होतं आणि त्या रात्री त्या डॉक्टर मॅडमचा कॉल होता. तुम्हाला आठवतं का? तुमच्या हॉस्पिटलमध्ये येऊन एक स्त्री तुमचा फोटो काढून पळून गेली होती. त्याच मॅडम होत्या. त्यांचं कारण हेच होतं की असं केल्याने तुम्ही तुमच्या नवऱ्यावर संशय घ्याल आणि तुम्हाला कुटुंबावर कोणतेही संकट आले असे वाटावं. त्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे लक्ष द्याल, हाच उद्देश होता. त्यामुळे त्या तुमचा फोटो काढून पळून गेल्या होत्या आणि सरांनी मला साक्षीवर ट्रीटमेंट घेण्यासाठी पैसे दिले होते. कारण साक्षी दिवसभर काय करते हे फक्त मलाच माहीत असतं. म्हणून मी त्या मॅडमना रोज भेटते आणि त्यांना साक्षीची रोज अपडेट देत असते. हे सगळं ऐकल्यावर मला आता जाणीव झाली होती की माझ्या मुलांकडे वेळेत लक्ष दिलं नाही. पण मला चांगलं आठवतं की त्यांच्या लहानपणापासून पूर्ण लक्ष देऊन त्यांना वाढवलं होतं. पण तरीही मी कुठेतरी कमी पडले होते आणि माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलीला मिळत होती. माझ्या असहवासामुळे साक्षी डिप्रेशनची शिकार झाली होती. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की आपल्या कुटुंबाला सर्वांनी वेळ दिला पाहिजे. तर मित्रांनो, कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.